मित्रांनो, आज आपल्या घराशेजारी बिबड्या आलेला आहे. आपण पाहू शकता. ते पंधाड आहे ना, त्या ठिकाणी त्याच्या खाली आज बिबड्या आहे म्हणे. मित्रांनो, खूप घाबरलेलं आहे मी. जवळ जायची हिंमत होत नाही माझी. मोठा आहे, खूपच मोठा आहे. मित्र पण येत आहेत माझे. बाहेर आहे. आल्यानंतर काय करील काय माहिती नाही मित्रांनो. त्या खाली तिकडे तुम्ही बघा. त्या खाली इथं खाली मित्रांनो, शेपूट सुद्धा दिसतोय त्याचा त्या कोपऱ्यामध्ये, या झाडाच्या बुडात. या ठिकाणी मित्रांनो, खाली इथं बिबड्या आहे. खूप मोठा आहे. मित्रांनो, छाती धडधड करत आहे. माझे मित्र पण आहेत इथं. येत आहेत आता गाडी घेऊन, माणसं घेऊन येत आहेत. मित्रांनो, कुण्याही क्षणी तो बाहेर येऊ शकतो. आम्ही जीव मुठी घेऊन आम्ही त्या ठिकाणी उभारलेला आहे. जास्त जवळ जाणं खतरा आहे, त्यामुळे जरा साईडलाच उभारलेलं बरं आहे. इकडे उभारूया आपण. अंगावर येऊ शकतो मित्रा. बिबड्याही खूप घाबरलेला आहे. जाऊन तो अंगावर येऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, केवळ धैर्यच आपल्या कामी येतो. धैर्य धरणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपले मित्र येत नाहीत तोपर्यंत गावातले लोकही येत आहेत. सध्या मी एकटाही आहे आणि माझे 2 मित्र आहेत. काय करायचं काय सुचत नाही. सकाळीच तो म्हशीवर एका हल्ला केलेला आहे. गावामध्ये 2 बकऱ्या पळवल्यात. मित्रांनो, खूप घातक आहे. कुठूनही हल्ला लावू शकतो. बापरे. खूपच खतरनाक आहे. मी पण घाबरलो मित्रांनो. मोठा आहे, लहान नाही बिबड्या. फुर्तीला असल्यामुळे झाडावर तो सहजपणे चढू शकतो मित्रांनो. इथे खूप झाडं आहेत. मी त्याच्यावर नजर ठेवून आहे. पळून गेला तर कोण्या ठिकाणी गेला ते बी महत्वाचं आहे पाहणं. कारण शेतामध्ये आता सध्या गवत आलेलं आहे. बरेच बाया, लहान मुलं, माणसं खुरपायला आल्यात.
कोरपणी चालू आहे मित्रांनो. त्याच्यामुळे कुणावरही हल्ला होऊ शकतो. बिबड्या इथे आहे. माझे मित्र पण खूपच वेळ घेत आहेत. गावातून काहीतरी मदत मिळाली तर काय बरं होईल. दोघा तिघाला सावरायचा नाही तो. खूपच मोठा आणि का खतरनाक आहे. काहीतरी हालचाल दिसत आहे तिथं. काहीतरी हालचाल आहे. काहीतरी निघत आहे तिथून. जरा बघा बरं मित्रांनो. पुढच्या साईडला ह्या कोपऱ्यात. ह्या इकडं शेपटी आहे का? शेपटी वरी वरी डोक्यात का डोकं डोकं दिसतंय तिचं. डोकं पलीकडच्या साईडला. हा हे इकडून 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 ह्या साईडला. इकडं 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 ह्या साईडला इकडं. हा लपला. मला पाहून लपला मित्रांनो. मला पाहून लपला. लोक पण किती वाजता येतात. मित्र पण येत आहेत माझे लवकर. बापरे खाली काठे आहेत मित्रांनो. आता आपण थोडस मागे सरकलेलं बरं आहे. कारण अंगावर शकतो. आताच त्याने डोके काढले. त्याचे खतरनाक आणि क्रूर डोळे दिसले मित्रांनो आताच. एक खतरनाक आणि का खुखार डोळे आहेत त्याचे. त्याची नजर आपल्यावर आहेच. तो आपल्यावर नजर ठेवून आहे. हल्ला करू शकतो. त्यामुळे का थोडंसं मागे सरकलेलं बरं आहे. जोपर्यंत आपल्याला मदत मिळत नाही तोपर्यंत का थोडंसं मागे सरकूया. काय हालचाल आहे का? अजून सध्या नाही. बरं आहे. कन्फ्युज. मी खूपच घाबरलेला आहे आणि माझं डोकंही चालायचं बंद झालेलं आहे. काय करायचं काय कळत नाही मित्रांनो. कधी येतील मित्र. 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आणि 1 घंट्याच्या नंतर पूर्णपणे काळोखा होईल. बिबड्याला पकडणे आवश्यक आहे. नाहीतर एक वेळेस अंधार झाल्यानंतर मग बिबड्या आपल्या हातातून निसटून जाईल.
मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये केवळ एकच आपला हत्यार आहे आणि ते म्हणते ना धैर्य. धीराने त्याच्यावर नजर ठेवूया. तो आपल्याला नुकसान पोहोचवणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत का आपण त्याच्यावर लक्ष आहे. आपण दुर्लक्ष केल्यानंतर तो पाठीमागून वार करू शकतो बेसावध व्यक्तींवर. बेसावध जनावराला तो लवकर शिकार बनवतो. मित्रांनो, अंधार होत आहे. अजून गावकऱ्यांचा काय पत्ता नाही. हालचाल ही कमी झाली आहे. मित्रांनो, हिंमत होत नाही पुढे जायची, कारण तो अचानक हल्ला करू शकतो. खूपच वेळ झालेला आहे. मित्रांनो, मी हिंमत करत आहे. करावं लागणार आहे, कारण की का, जर याच ठिकाणी आपण उभारलं आणि पाठीमागून जर बिबड्या पळून गेला तर आपल्याला इथंच उभारावं लागणार आहे. आपल्याला थोडंसं पुढे जाऊन जाऊन त्याची एक्झॅक्ट लोकेशन कुण्या ठिकाणी आहे, तो कुण्या ठिकाणी बसलेला आहे, ते आपल्याला बघावं लागणार आहे. हिंमत तर करावं लागणारच मित्रांनो. चला तर बघूया, कोशिश करू. देव आपल्या भल्यावर. हर हर महादेव.